आज काय झालं, आम्ही शाळेतून येत असताना रिद्धी सिद्धीला दिसली म्हैस. रिद्धी सिद्धीने तर मला थांबायला लावलं आणि त्या दोघी बहिणी मस्त गळ्यात एकामेकाच्या हात घालून म्हैस बघत होत्या. म्हणलं बघ बाबा, यांनी कधी म्हैस बघितलेलीच नाही. घरी आलो, हे नेट आणली होती तर मुली तर मध्ये अगोदर गेल्या आणि कुद्याच मारायला लागल्या. युनिफॉर्म पण नाही काढला. ओरडली तर तिकडे उडी मारून पडायला लागल्या. मग नंतर त्यांना म्हटलं चला आता लवकर युनिफॉर्म काढा मग आणि अभ्यासाला बसा. तर मॅडमचं कुदणं चालूच. मग मी त्यांचे कपडे वगैरे चेंज झाल्यानंतर त्यांचा अभ्यास घ्यायला लागले. अभ्यास तर करायला एवढा कंटाळा येतो, बजबरी मला अभ्यास करावा लागतो. आणि गप्पा मारायला लागला म्हटलं तर गप्पा तर खूपच मारायच्या. आणि मी इथे ना रिद्धीची हँडरायटिंग दाखवत होती, कारण आमच्या रिद्धीची हँडरायटिंग खरंच खूपच छान आहे आणि अभ्यास पण चांगले करते. पण तिला कंटाळा जास्त येतो. अभ्यास करायच्या वेळेस खूपच छान अभ्यास करते. आणि हे नेटमध्ये अभ्यास घ्यायचा होता आज त्यांना, की बाबा मम्मा तू आज नवीन नेट आणलेली आहे ना, तर आमचा नेटमध्येच अभ्यास कर. म्हटलं ठीक आहे बाबा, या जाळीमध्येच घेऊ. त्यांना आता काय 4-5 दिवस आधी ही जाळीच लागणार आहे. म्हटलं ठीक आहे करा अभ्यास. त्यांचा अभ्यास चालू होस तर माझं झालं तर स्वयंपाक. आणि मग नंतर गेलो आम्ही पाणीपुरी खायला. मॅडमचं लई चालू होतं पाणीपुरी खायचं. म्हटलं चला आता आलो होतो मागे तरी खायचीच यांना पाणीपुरी. मग इकडे दोघींना दिली पाणीपुरी, कारण हातामध्ये दिली तर ह्या दोघी सांडूनच टाकतात. त्याच्यामुळे त्यांनी एका खुर्चीवर न बसतं त्यांना खुर्चीवरच पाणीपुरीची प्लेट दिली आणि दोघी बहिणी लागला इथे पाणीपुरी खायला. मग पाणीपुरी खायला लागल्यावर मग मम्मा पण नाही लागत आणि पप्पा पण नाही लागत. काय घेणं देणं नसतं दोघांना पण. म्हटलं चला दोघांची पाणी होस तर आपण पाणीपुरी खावं. मग घरी येताना आम्ही घेतला हाजमोला. निघालो आम्ही आमच्या घरी. आमच्या घराजवळ ती पाणीपुरी आहे. मग मी म्हटलं चला हजबंड आपला दोघांचा एक व्हिडिओ घेऊया. हजबंडनी घेतलं होतं माझ्यासाठी चॉकलेट मी खात होते. यांना सगळ्यांसाठी घेतलं होतं त्यांनी, चौघांसाठी. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पण घेतलं होतं. रिद्धी सिद्धीला घेतलं होतं त्यांनी तर हाजमोला. मग आलो आम्ही घरी. गप्पा मारत मारत घरी आलो. मग थंडी तर एवढी छान होती. सगळ्यांनी स्वेटर जर्किंग घालून घेतलेले होते. त्यांना म्हटलं तुम्हाला हाजमोला खायचं आहे का, ते तर म्हटले मला नको आहे. आणि त्यांच्या तोंडामध्ये होतं चॉकलेट. इकडं आमच्या रिद्धी सिद्धीने चालू होती की ओरडत होती, मग तू आज ऊस खाल्ला होता ना, त्याचे तुला यांना साल्ट दाखवते. म्हणलं काय नको दाखवू साल्ट वगैरे, चल गुपचाप घरी. कारण घरी आलो होते रिद्धी सिद्धीला बोलायला चान्सच पाहिजे. घरी आलं आणि परत आम्ही कपडे टाकले नाही.